सो हा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोलचा थर्ड प्रॅक्टिकल आहे. दॅट इज calculate standard time for all the operations involved in step turning process. So standard time is always necessary because standard time रेफर केला जातो जेव्हा आपण एखादी प्रोसेस परफॉर्म करायची असती. सो त्याचा आयडियल टाइम जो असतो, जो स्टँडर्ड टाइम असतो, तो कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. सो प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स इज वर्क मेजरमेंट इन्व्हॉल्व्स फाइंडिंग आउट द टाइम टेकन फॉर डूइंग each element. The time taken for each element is totaled. Time studied with the help of stopwatch is the most commonly used work measurement method. आता प्रॅक्टिकलचा आउटकम काय आहे? कॅल्क्युलेट स्टँडर्ड टाइम फॉर ऑल द ऑपरेशन्स इन्व्हॉल्ड इन स्टेप टर्निंग प्रोसेस. आता मागच्या दोन्ही प्रॅक्टिकलमध्ये 1 and 2 मध्ये जे काही गोष्टी आपण फॉलो केल्या वर्क मेजरमेंट अँड टाइम स्टडीच्या तर आणि मेथड स्टडीच्या, तर त्या इथं दोघं अप्लाय होतात आणि हे ॲक्च्युली रिझल्ट आहे. तुम्ही का करतात वर्क स्टडी आणि टाइम स्टडी. सो इट इज फॉर दिस रिझन की तुम्हाला स्टँडर्ड टाइम कॅल्क्युलेट करायचा असतो. सो स्टँडर्ड टाइमचा हा डायग्राम आहे. सो स्टँडर्ड टाइममध्ये बेसिकली बेसिक टाइम इन्व्हॉल्व्ड होतो. आता बेसिक टाइममध्ये तुम्ही बघाल तर ऑब्झर्व टाइम प्लस रेटिंग फॅक्टर आहे. आता रेटिंग फॅक्टर का एफेक्ट करतो? जर एखादा वर्कर चा परफॉर्मन्स चांगला असेल सो तो रेटिंग फॅक्टर कमी असेल आणि एखादा जो स्लो वर्कर असेल ज्याचा रेटिंग कमी आहे सो तो जास्त टाइम कन्झ्युम करतो सो तो फॅक्टर जास्त असेल. नेक्स्ट आहे रिलॅक्सेशन अलाउन्सेस आणि लास्ट आहे कॉन्टिजन्सी अलाउन्सेस. आता सो एवढ्या सर्वांचं टोटल मिळून असतो स्टँडर्ड टाइम बिकॉज ह्या सगळे अलाउन्सेस कन्सिडर करायला लागतात वाईल ऑपरेशन. नेक्स्ट आहे रेटिंग. रेटिंगचा आपण मागच्याच PPT और एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं की रेटिंग काय असतं. आता बेसिक टाईमचं आपण परत रिव्हिजन करू की ऑब्झर्व टाईम इंटू रेटिंग ऑफ वर्कर अपॉन स्टँडर्ड रेटिंग. मग ॲक्च्युअल रेटिंग इज बेसिक टाईम अपॉन ऑब्झर्व टाईम इंटू 100. आता लास्ट आहे स्टँडर्ड टाईम इज इक्वल टू बेसिक टाईम प्लस अलाउन्सेस. सो आपल्याला मेन फोकस स्टँडर्ड टाईमवर करायचं आहे. दॅट इज बेसिक टाईम प्लस अलाउन्सेस. आता एक्सपेरिमेंटल सेटअप तेच आहे. स्टॉपवॉच अँड एखादा व्हिडिओ रेकॉर्डिंग डिव्हाइसेस. The procedure is understand the job to establish the quality to be achieved in job. Identify key operation to be timed in the job. Organize resources and explain the objective of time study to the worker and supervisor. Explain detail to worker about improved working procedure. Break operation into elements to separate the constant elements for variable elements. Observe and record the time taken by an operator. Determine the number cycle to be timed and then the average time or representative time can be found out. Rate the performance of the worker during observation. And last, I calculate normal time from observed time by using performance rating factor. आता याच्यामध्ये प्रोसिजर अशी की एखादी गोष्ट आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. एका वर्करला एक टास्क परफॉर्म करायला सांगायचं आहे. त्याच्यामध्ये तो मेथड स्टडी यूज करून एसेन्शियल मोशन द्यायचं आहे आणि एसेन्शियल मोशनला किती वेळ लागतो आहे ते सुद्धा रेकॉर्ड करायचं आहे आणि ते रेकॉर्डेड टाईम आपल्याला टेबलमध्ये फिल करायचं आहे. सो ते फिल केल्यानंतरून आपल्याला स्टँडर्ड टाईम कॅल्क्युलेट करायचा आहे. सो आता ह्या बेसिक गोष्टी आहे बिफोर स्टार्टिंग की आपण परफॉर्मन्स रेटिंग 160% घेतो आहे. मग आता हा बेसिक टाईम आहे जो आपण ॲक्च्युली कॅल्क्युलेट केलेला आहे, जो रेकॉर्ड केलेला आहे. दॅट इज जॉब होल्डिंगला 0.265 मिनिट्स लागत आहे, ऑपरेशन करायला 2.385 मिनिट्स लागत आहे आणि जॉब अनहोल्ड करायला 0.25 मिनिट्स लागतात. सो टोटल बेसिक टाईम आपल्याकडे 2.9 मिनिट्स आहे. आता टाईम स्टडी फॉर्म बघा. आता हा इम्पॉर्टंट टेबल आहे. याच्यामध्ये तुम्ही बघताय एलिमेंट डिस्क्रिप्शन आहे, ऑब्झर्व टाईम आहे, देन वी हॅव ॲव्हरेज टाईम, रेटिंग फॅक्टर, नॉर्मल टाईम, अलाउन्सेस आणि स्टँडर्ड टाईम. ओके. आता याच्यामध्ये आपण रिडिंग्स घेतल्या आहे. ऑब्झर्व टाईममध्ये 4 रिडिंग्स घेतल्या आणि त्याचा ॲव्हरेज काढलेला आहे जॉब होल्डिंगसाठी, ऑपरेशनसाठी आणि जॉब अनहोल्डिंगसाठी.
आता रेटिंग फॅक्टर आहे 160%. ओके, सो जस्ट आपल्याला काय करायचं आहे, हे याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं आहे, ॲव्हरेज टाईमला रेटिंग फॅक्टरमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे अँड वी विल गेट नॉर्मल टाईम. ओके, तर आता हा जो नॉर्मल टाईम भेटलेला आहे हा आपल्याला आहे ना तसंच ठेवायचा आहे. ओके, आता हा नॉर्मल टाईमला आपल्याला 20% अलाउन्सनी मल्टिप्लाय करायचं आहे. जेव्हा 20% अलाउन्सला आपण तेव्हा मल्टिप्लाय करतो तर ते जे आन्सर येतं ना 20% ऑफ 0.424, हां, तर ते आपल्याला ॲड करायचं आहे. आता ॲड कशात करायला लागेल आपल्याला, त्याला ते कशामध्ये ॲड करायचं आहे, ते ॲड करायचं आहे आपल्याला अगेन नॉर्मल टाईममध्ये. सो प्रोसिजर परत ऐकून घ्या. आपल्याला आधी ॲव्हरेज टाईम कशामध्ये मल्टिप्लाय करायचं आहे, रेटिंग फॅक्टरमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे, सो दॅट आपल्याला नॉर्मल टाईम भेटेल. आणि नॉर्मल टाईमला आपल्याला टाईममध्ये अलाउन्स जेवढं 20% आहे त्याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. ती जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू परत आपल्याला नॉर्मल टाईममध्ये ॲड करायची आहे. देन विल गेट स्टँडर्ड टाईम. एकदम इझी प्रोसेस आहे. सो आपलं कन्क्ल्युजन असं असणार आहे, फ्रॉम द प्रॅक्टिकल द स्टँडर्ड टाईम इज कॅल्क्युलेटेड फॉर स्टेप टर्निंग ऑपरेशन आणि 5.568 मिनिट स्टँडर्ड टाईम with a rating performance 160% and 20% per allowance is been calculated. Thank you.